कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. आपले व्हिडिओ असेच असते, सरळ आणि साधे. तर आखाडाच्या महिन्यामध्ये मला कधी पण आठवण येते. आखाडाच्या महिन्यामध्ये पोटाला पोटभर भेटायचं कधी? शुक्रवार आणि मंगळवार ह्या महिन्यामध्ये खूप म्हणजे एक वेगळंच वाटायचं. या 2 दिवशी खायला एकदम पोटभर भेटायचं, कारण की नैवेद्य हे घेऊन येतात ना, ते खायला. कधी कधी ना अशा ह्या दिवसाचं वाईट पण वाटतं, कधी कधी हसायला पण येतं, कधी कधी असं गमती जमतीचा विषय वाटतो. कधी कधी मीच माझ्या आयुष्याचा विचार करून हसत बसते कधी कधी. तर माझा मित्र आणि मैत्रीण, लहानपणची बालपणची माझी मित्र आणि मैत्रीण होती. आम्ही तिघंजण कुठं पण संघाचं असायचो. माझं लग्न होस तर तिथे माझं 15 वर्षात लगीन झालं. तोपर्यंत आम्ही पहिल्यापासून जी एकत्र होतात ना, माझा मित्र आणि मैत्रीण, छोटे होते ते पण माझ्याच वयाचे, माझ्याच वर्गात असायचे. पण त्यांचं कसं होतं, त्यांना म्हणजे त्यांची आजी होती, आईवडील आजी आजोबापाशी ठेवून गेले होते, त्यांना कामाला जायचे ते. आणि मी एकटीच असायचे. त्यांना आईवडील होते, नाही मैत्रिणीला नव्हते. माझी मैत्रीण होती ना, तिला नव्हते. तर कुठं पण जा, बाहेर कुठं जा, बाजारात जा, कुठं पण जा, आम्ही तिघंच असायचो. असं जत्रा वगैरे असायचे ना, मोठ्या मोठ्या मंदिरात जत्रा असायचे का, आम्ही तिघांनीच जायचं. आम्हाला तिघाला कोणी गाडीत घेतच नसायचं. टेम्पो असायचे पहिले जायला, काही इष्ट नसायचे. टेम्पोत कोणी बसूच देत नसायचे, तुम्ही आंघोळ्या करीत नाही तर म्हणून कोणीच बसू देत नसायचं टेम्पोमध्ये. मग आम्ही जे चालत सुटायचं ना, ते चालत जायचं ना, कबुरं चालत जायचं. सकाळच्याला कधी 4लाच निघायचं. कोणत्या गावाची जत्रा असली, कुठं काय असलं, काय प्रोग्राम असला, कुठं जेवायला असलं, जागरण गोंधळ काय असं असलं ना, पहिला आम्ही शोध घ्यायचो होतो, कुठं जागरण गोंधळ आहे का, आरतखाना जेवायसाठी, लगीन वगैरे काय आहे का कुठं. त्याचा कानुसा घ्यायचा पहिला, म्हणजे जेवायला जायला तिथे. तर म्हणजे ते दिवसच वेगळे होते. आणि लोक काय जत्राला ह्याला टेम्पो वगैरे करून जायचे ना, आम्ही तिघं अख्या रस्त्याने चालत चालायचं. पळत चालायचं नसतं, पळत जायचं रस्त्याने. कोण घेतात? मग जरी टेम्पोत बसा म्हणले तर कोणाकडे पैसे येतं टेम्पोवाल्याला द्यायला? 5 रुपये तिकीट असायचं पहिलं. 5 रुपये आले, 5 रुपये घ्यायचे तिकडं जायला. पण कोण देत बसले? कोणाकडे आहेत ते 5 रुपये? सकाळी जे लवकर 5 वाजता उठायचं ना, जे चालत सुटायचं 4:03-4ला तिथं पोचायचं. दिवसभर चालत पळत राहायचं. कशात त्यांच्या पायात चप्पल नसायची आणि माझ्या पायात चप्पल नसायची. अशा उन्हात चालायचं, उन्हात पळायचं, इकडं तिकडं पळायचं. ते दिवसच वेगळे होते. कधी कधी लय दुःख लागलं तर आठवतं, म्हणजे असं खूप मनाला वाईट वाटलं आहे, मग ते पहिले दिवस आठवतात. आता ते मित्रमैत्रीण मला भेटते का नाही हे मला माहीत नाही, कारण की खूप वर्ष झालं. माझे मुलं मोठाले झाले, त्यांना माहीत नाही माझे मुलं मोठाले झालेले, आणि मला माहीत नाही की ते कुठं आहेत आणि कसे त्यांचे मुलं येतं हे मला पण त्यांची फॅमिली माहीत नाही. पण खरं त्यांची मला अशी आखाड्याच्या महिन्यामध्ये खूप आठवण येते. जटून ती कोण राहायचं, कोणी निवेद्य ठेवले ती उचलायचं. त्यांची आजी असायच्या सोबत, पण ते माझ्याकडेच राहायचं, मला समजून घ्यायचं, मिसळून घ्यायचं. मला माझं कोणच नसायचं, पण त्यांच्या घरी असं जात नसायचे मी, कधी थांबू देत नसायची त्यांची आजी. मला हाकलून द्यायची, तुझ्यामुळं पोरं बिघाडले म्हणायचे, आमचं तुझ्याच मागं चालत येतं म्हणायची. बारकाले लेकरं, ती माझी मैत्रीण आणि मित्र माझा उलटे बोलत आहेत तुझ्यामुळं. मला थांबूच देत नसायची त्यांच्या दारामध्ये. मग काय करायचं, त्यांना बोलवायचं असणं, लांब उभं राहायचं आणि ओरडायचं मोठ्याने. लांब उभं राहायचं आणि मोठ्याने ओरडायचं. त्यांना बरोबर विचारा कळायचा ही आली म्हणून. आणि मग ते आजीच्या तावडीतून सुटायचे आणि पळायचे. मग नदीला जायचं दिवसभर. ते शाळेतून आले ना, ते शाळेत जायला लागले आणि मी घरीच असायचे. ते शाळेतून यायची वाट बघत बसायची. ते शाळेतून आले की नदीला पोहायला जायचं. मग जे गायब व्हायचं ना, सकाळी यायचं ते सकाळी जायचं ना, ते संध्याकाळी अंधार पडल्यावरच यायचं. सारखे त्यांच्या मागं असायचे आणि ते माझ्या संग असायचे. सगळ्या नदीने, शिना नदी तुम्हाला म्हणलं होतं माझ्या गावाला शिना नदी आहे. अख्या नदीने मोहळा झाडीत फिरायचं दिवसभर. बिना पायात चप्पल, त्यांना चप्पल असायची, मला नसायची. मला कोण चप्पल घेतं? त्यांना आजी आजोबा होते, आईबाप होते, मला कोण घ्यायचं चप्पल? तेव्हा पुरा दिवस अख्या ह्याच्या काट्याचे झाडं, येड्या बाबळामध्ये दिवसभर फिरायचं. मोहळं झाडायचे, काही जे सापडन ते उचलून आणायचं. कुठं फिरायचं, एका जागेवर बसायचं नाही कधी.
सारखं नदीलाच राहायचं. पाण्यात पोहायला गेलं तर 4-4, 2-2 तास पाण्यातच बसायचं, पाण्यातच पोहायचं. असा स्वभाव होता. तुम्ही म्हणता ना बिना आईबापाचे लेकरं अतरंगी पण असतात, लय अतरंगी असतात बिना आईबापाचे लेकरं. कारण विषय कसा असतो त्यांचा की धाक लावाय कोणी नसतं ना. कुठं चालले, कुठं बसता, काय करता हे विचारायला कोणी नसतं ना. मग ते त्यांच्या मनमर्जीने वागत येतं. हे काही लोक बोलतात ना हे बिना आईबापाचं आहे, ह्याला वळण नाही. कधी कधी तसं होतं, कोणाच्या धाकात राहू वाटत नाही कधी कधी. मी दिवस काढलेत ना ते. आपण आपल्या घरात राहायचं, आपलं खायचं आणि कशाला कोणाचं ऐकायचं. हे असं असतं. ते कोणाचेच नसतात ते लेकरं. ते उलटं बोलणार, त्यांच्या मनानेच वागणार, त्यांच्या मनजेनेच वागणार ते. कधी कधी ह्या दिवसाचा हसा म्हणजे ह्या आठवणीचं कधी कधी हसायला पण येतं. आज मला ना खरंच त्यांची आठवण आली आणि आखाड चालला आहे ना, ह्या आखाडाच्या महिन्याची पण आठवण आली. येते अशी आठवण कधी कधी. कधी हसायला पण येतं. ते दिवसच वेगळे होते. वेगळे म्हणजे लई वेगळे दिवस होते. खेळायला लागलोत ना, लिंबावर जर चढलो, सुरफाट्या खेळायला लागलोत ना, सकाळी जर झाडावर चढलं तर दुपारीच खाली उतरायचं. झाडावर बसलं तर झाडावरच बसायचं. कोणी शिव्या देऊ, काही करू, त्यांना नव्हतं कोणी काय म्हणत. कारण की त्यांचं कोणी ना कोणी बोलाय यायचं आणि कळ करीत राहायचं. कोणाला पुन्हा काही बोलत राहायचं, काही म्हणत राहायचं, शांत नाही राहायचं. मार पण खायचा, कोणाचा मार खायचा, कोणाला काय बोललं कशाला कोण ऐकून घेईन. बिंदास मारायचे काय बोलत. पण त्यांना नाही, जे पण काय असेल ना, काही पण झालं, कुणाच्या वावरात गेलो, काही तुटलं फुटलं, जे पण काय झालं ना, ते सगळं माझ्या वेळेस. हिच्याशिवाय काम नाही. आणि हेच हित आली असं जे ते बिल माझ्यावरती फाटायचं. ते लोक करून जायचे आणि बिल माझ्यावर फाटायचं. पण मी पण गप्प बसायचे. कारण की माझ्यासोबत आहेत ना ते. रात्रीचे नाही पण दिवसा माझ्यासोबत म्हणजे बसतात, बोलतात. आणि त्यांच्याच्याने ते जेवण बिवण आणायचे. त्यांच्या घरातून चोरून मला पण खायला आणून द्यायचे. त्यांच्या घरातले आणू देत नसायचे, पण चोरून आणायचे ते लोक. म्हणून कोणी काय का बोललं ना, त्यांच्यावर कळ मी ओढून घ्यायची. त्यांना कोणी काय बोललं ना, ते जेवणासाठी नाही मीच केलं आहे म्हणायचं. येते त्यांचे खूप आठवण येते कधी कधी. असं वाटतं त्यांना कधीतरी फोन करावं, कधीतरी बोलावं. त्यांनी वेगळंच वाटतं ना त्यांच्यासंग बोललं बसलं तर. खूप वर्षाचा काळ आहे आता तो. काय 25-20 वर्षाचा काळ आहे. 20 वर्षात कोणाची अजून मला म्हणजे खास जे माझे मैत्रीण होते ना, ह्यांचा तपास नाही अजून. ते कुठं आहेत आणि मी कुठं आहे माहिती नाही. त्यांना माझी आठवण येते का नाही. आता नाव तर नाही घेऊ शकत त्यांचं मी, पण व्हिडिओ बघून पण ते मला ओळखू शकत नाहीत कदाचित. मला नाही वाटत की व्हिडिओ बघून ओळखून ते मला म्हणून. जरी व्हिडिओ गेला त्यांच्यापर्यंत माझा तरी त्यांना तिला कुठं दिलं आहे त्या मैत्रिणीला. खूप छान म्हणजे दिवस वेगळेच होते ते. त्या टायमाला काय नाही वाटत, काहीच नाही वाटत त्या टायमाला. आणि ते दिवस जातात निघून. त्रास होतो पण दिवस निघून जातात. आज ना उद्या चांगले दिवस येतातच. त्याच दिवसाची वाट बघत आहे. लोकाला वाईट नाही बोलायचं. आज ना उद्या अजून चांगले दिवस येते. व्हिडिओ आवडला तर म्हणजे हा व्हिडिओ काय असा एवढा वाईट वाटण्यासारखा नाही. एक सहजपणे बसल्या बसल्या बनवला व्हिडिओ. बसले होते, लवकर आले होते, मग सहज बघितलं. आणि आवडला ना नक्की कमेंटमध्ये सांगा, शेअर करा, सांगा कमेंटमध्ये. आता जेवण बनवते. लय वेळ झालं टॅरेजला येऊन बसलेले. रोशनला बरं नाही, झोपलेला आहे तो. म्हणेन मम्मी झालं जेवायला दिलं की जाऊन बसली वरती म्हणे. मम्मी आधी जेवायला देते त्याला, अजून व्हिडिओ बनवायचे बाकी आहेत. तेवढे व्हिडिओ बनवले की मग बसते जरा घरीवर व्हिडिओ बनवते. त्याला चहा करून देते आता, बघते नंतर व्हिडिओ बनवते.